अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटमधल्या खापरखेडा या गावची 25 वर्षीय आदिवासी महिला ही धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती झाली होती। सदर महिला ही दुसऱ्यांदा गर्भवती होती, परंतु तिचे वाढलेले उच्च रक्तदाब आणि हिमोग्लोबिन केवळ 5 ग्रॅम इतकंच होतं। तसंच ती महिला ही सिकल सेल वाहक देखील होती। अशा परिस्थितीमध्ये तिला तब्बल 4 बॉटल रक्त दिल्यानंतर तिची प्रसूती झाली। तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला भरती करण्यात आलं होतं, परंतु ती 6 नोव्हेंबरला रुग्णालयातून आपल्या बाळाला घेऊन पळून गेली। अनेक तास शोधाशोध केल्यानंतर समजलं की ती रत्नापूरपासून सुमारे 5 किलोमीटरवर मध्य प्रदेशच्या सीमेजवळ छिंदवाडा परिसरातील शेतात लपून बसली आहे। महिलेची प्रकृती लक्षात घेता तिला रुग्णालयात भरती करणं गरजेचं होतं। त्यामुळे जंगलात लपून बसलेल्या महिलेला रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती। त्यामुळे तिथं आरोग्य कर्मचाऱ्यांनी चादरीची झोळी करत त्यात महिलेला 2 किलोमीटर पर्यंत आणलं। त्यानंतर एका शेतात खाट भेटल्यानंतर रुग्णवाहिकेपर्यंतचा पुढील प्रवास खाटेवर करत तिला नवन जीवनदान देण्यात आलं। आरोग्य विभागाचं कौतुक होत आहे। नाशिक जिल्ह्यातील येवला आणि निफाड परिसरात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढलाय। गेल्या 2 ते 3 दिवसात तापमानात लक्षणीय घसरण झाल्याचं जाणवतंय। निफाडचा पारा हा 9.5 अंश सेल्सिअस असून थंडीचा हा वाढलेला कडाका नागरिक आनंदाने उपभोगताना दिसतायत। पहाटे आणि सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉक, जॉगिंग, व्यायाम करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे। येळकर अच्युत तातेराव मागील बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी अवकाळी पावसामुळे बरेच प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीनंतर बरेच शेतकरी सर्व वर्ग अडचणीत आलेला असताना देखील मध्येच बिबट्याचा वावर पण झालेला आहे। आणि आता सध्या थंडीचा प्रमाण वाढल्यामुळे गुलाबी थंडीचा आनंद आम्ही सर्व येवलेकर घेत आहोत। आम्ही सर्व टीम येवलेकर दररोज सकाळी 6 वाजता आम्ही सकाळी फिरायला जातो। गुलाबी थंडीचा मस्त छान असा आनंद घेतो। आता निफाडमध्ये बऱ्याच प्रमाणात थंडीला सुरुवात होत आहे। आम्ही सर्व येवलेकर थंडीचा मस्त असा गुलाबी असा आनंद घेत आहोत। निफाडच्या लासलगाव पोलीस ठाण्याच्या पथकानं सोहननगर परिसरात बनावट पान मसाला विक्री प्रकरणी छापा टाकून मोठी कारवाई केली। या कारवाईत एकूण 52,590 रुपये किमतीचा बनावट पान मसाला आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले। संशयित शैलेश बागमार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की लासलगाव पोलीस हद्दीतील सोहमनगर येथे एक जण अवैधरित्या जो महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित गुटखा आहे तो स्वतःच्या कब्जात अवैधरित्या बाळगून विक्री करण्यासाठी त्याने ठेवला आहे। अशी माहिती मिळाल्याने आम्ही आमच्याकडील स्टाफ PSI साळुंके साहेब, PC तळेकर, ढगळे यांना सदर ठिकाणी रवाना करून बातमीची खात्री केली असता सोहमनगरमध्ये इसम नामे शैलेंद्र नंदकुमार बागमार याच्याकडे अवैधरित्या कोणतीही परवानगी नसताना त्याच्याकडे एकूण 52,590 रुपयाचा अवैधरित्या गुटखा मिळून आल्याने पुढील गुटखा ताब्यात घेऊन लासलगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 261/2025 BNS 123 223 274 200 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PSI साळुंके करत आहे। भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटलेत। भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असूनही पक्षाकडून डावललं जात असल्याचा आरोप केलाय। याच निषेधार्थ त्यांनी भुसावळ येथील राज्यमंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयाच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केलं। यावेळी सुनील काळे यांच्यासह श्यामराव धनगर आणि इतर कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला। आज आपले मंत्री महोदय संजय सावकारे यांच्या ऑफिसवरती ठिय्या मांडून बसलो। आम्ही काय मागणी आपली? आमची मागणी मला माहीत नाही। मी आताच मुंबईवरून चालतोय आणि सर्व कार्यकर्ते म्हणे भुसावळला माननीय मंत्री महोदय संजय सावकारे साहेबांच्या ऑफिसला इथे भेटायला गेले म्हणे। आणि मला तसं कळालं, मी तसंच वरंगाव गाडीतून उतरलो आणि त्यांना मी सांगितलं होतं की आपण बोलू। सर्व कार्यकर्ते इथे आले। कार्यकर्त्यांची भावना आहे की बुवा जे 35 वर्षापासून जे कार्यकर्ते, आता मी स्वतः 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, मी काही कुठे गेला नाही।
काही नाही. जे पक्षाचं भारतीय जनता पार्टीमध्येच माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली आणि माझी अशी इच्छा आहे की माझी अंतिम यात्रा, अंतिम देहाच्या वेळेसुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा आपल्या अंगावर असला पाहिजे. त्यासाठी जो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी उमेदवारी जी आहे ते वरणगाव शहरातली उमेदवारी पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांना नगराध्यक्षासहित नगरसेवकांची सुद्धा उमेदवारी मिळाली पाहिजे, अशा प्रकारची त्यांची मागणी त्यांनी मला इथे सांगितलं. मी माननीय मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक प्रवीण जवरे साहेबांना इथे बोललो आणि त्यांची वेळ इथे घेतली. कार्यकर्ते इथे आले. आग्रहाची मागणी आहे, दुसरा असा आंदोलन वगैरे हा विषय नाही आहे, परंतु ही आग्रहाची मागणी आहे की बा आम्हाला न्याय त्या माध्यमातून मिळाला पाहिजे. या न्याय भूमिकेसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते आहे, सर्व बोलायचं म्हटलं तर पुरं गाव येईल, पण आम्हाला पुरं गाव वगैरे विषय नाही आहे. तर बुवा आमची मागणी जी आहे ती माननीय मंत्री महोदयांनी, तालुक्याचे आमदार आहे यांनी आमची मागणी इथे एकनिष्ठ आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय द्यावा हीच आमची मागणी त्या माध्यमातून आहे. आणि नगराध्यक्ष म्हणून मी जे मागितलं आहे पक्षाला उमेदवारी, ती उमेदवारी त्या माध्यमातून द्यावी आणि न्याय त्या माध्यमातून द्यावा. माझ्यासोबतचे नगरसेवक जे आहे त्यांनी एकनिष्ठ कार्यकर्ते हो ते कुठे जाणार आहे असं आम्हाला कळलं की फार्म हाऊसून जर कधी उमेदवारी जर कधी जाहीर होत असल्या गावात तर ते योग्य गोष्ट नाही आहे. त्याकरता मला असं वाटते मी माननीय मंत्री महोदय साहेबांना विनंती करणार आहे की यामध्ये तुम्ही आम्हाला न्याय द्या. आताच आदरणीय प्रमोद भाऊ सावकारे हे आम्हाला इथे भेटले, आम्ही त्यांच्याशी चर्चा त्या माध्यमातून करू. आम्ही शांततेच्या मार्गानं आग्रहाची भूमिका जी आमची आहे ती माननीय आमदार साहेबांना, आमदार म्हणजे आमच्या तालुक्याचे आमदार आहे, महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आहे, आणि मला अशी अपेक्षा आहे की माननीय मंत्री महोदय आदरणीय संजय सावकारे साहेब हे आम्हाला नक्कीच पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना इथे न्याय देतील. त्या न्याय देण्याच्या भूमिकेतनं आम्ही इथे आलो आहे. तुम्हाला जर न्याय नाही मिळाला तर तुमची भूमिका काय असेल? आपण काय भारतीय जनता पार्टी सोडून जाणारे कार्यकर्ते नाही आहे. ज्या पक्षामध्ये आम्ही ज्या पक्षाची राजकीय जीवनाची सुरुवात झाली त्या राजकीय जीवनाची सुरुवाती मी पहिलेच सांगितलं की माझ्या ज्यावेळेस अंतिम यात्रा निघेल, मी मरेल, त्यावेळेस माझ्या शरीरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा गेला पाहिजे असे अनेक कार्यकर्ते आहे. आणि मग आता काय, आता छाती पाडून दाखवायचं काय करायचं काय नाही. तर जर कधी असा एखादी परिवार जर कधी आमच्यावर जर कधी अन्याय करत असेल तर आम्ही न्याय फक्त आदरणीय सावकारे साहेबांना इथे मागायला आलो आहे. तो न्याय आम्हाला त्या माध्यमातून मिळाला पाहिजे आणि त्या माध्यमातून हा न्यायासाठी आम्ही इथे इथपर्यंत येऊन पोहोचले आहे. शेवटी रळावं कोणाकडे, जे पालक आहे त्यांच्याकडे रळावं लागणार आहे. दुसऱ्याकडे जे आसूस पुसणार नाही त्यांच्याकडे काय जाणार आहे. गावात अशी चर्चा आहे की जर फार्म हाऊसवरून जर कधी उमेदवार जर कधी जाहीर होत असतील तिथून जर कधी ठरलं, म्हणजे जे कार्यकर्ते आहे वर्षानुवर्ष कार्यकर्ते इथे काम करायचं, ज्यावेळेस विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी सोडली आणि तिकडे गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की वरणगाव शहरात एक भारतीय जनता पार्टीचा झेंडा धरायला कार्यकर्ता ठेवणार नाही. आणि त्यावेळेसुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टी टिकवली. तिथे आंदोलन प्रतिआंदोलन झालं. त्या आंदोलनात माझ्यासह कार्यकर्त्यांना तिथं त्या विरोधकांनी मारलं. त्यांनी आंदोलन केले. ज्यांनी विकासाला विरोध केला अशाला जर कधी उमेदवारी जर कधी मिळत असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैव त्या माध्यमातून आहे. या विषयाची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दखल घेतली पाहिजे. प्रदेशाध्यक्ष जे आहे ते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी दखल घेतली पाहिजे आणि आदरणीय गिरीश भाऊंनी दखल घेतली पाहिजे. आणि आमचे पालक म्हणून आदरणीय सावकारे साहेबांच्या इथे कार्यालयामध्ये इथे आम्ही इथे आलो आहे आणि आदरणीय सावकारे साहेब आमच्या नक्कीच कार्याची आमच्या मागणीची दखल घेतील आणि आम्हाला न्याय देतील ही त्या माध्यमातून साहेबांकडून विनंती करतो. शेवटी न्याय जर नाही मिळाला तर न्याय जर हा जनतेच्या न्यायाला त्या माध्यमातून आम्ही मागणार आहोत, पण दुसऱ्या पक्षामध्ये जाणार नाही आहे. दुसऱ्या पक्षात काय हो, आता मी पाहतोय आला कोणी की टाकला पट्टा, आला कोणी की टाकला पट्टा. आणि पक्षावाले म्हणजे हे इतर जे पाहतोय मी चित्र अत्यंत विदारक स्वरूपाचं चित्र आहे. याच्यामुळे संघटना टिकत नाही. संघटना ही वर्षानुवर्ष जे कार्यकर्ते आहे, अरे जात नसेल काही हरकत नाही आहे, कमी जातीचा असेल परंतु त्याचं कार्याचं मूल्यमापन त्या माध्यमातून झालं पाहिजे. अशा पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्याला न्याय त्या माध्यमातून मिळाला पाहिजे. ह्या मेसेज जो आहे तो अत्यंत उलटा त्या माध्यमातून जाऊ नये त्याकरता आम्ही फक्त ही हक्काची मागणी आहे ती मागणीच इथे आम्ही मांडण्यासाठी माननीय आदरणीय आमचे तालुक्याचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आदरणीय सावकारे साहेबांकडे इथे आले. साहेबांनी आमच्या मागणीची दखल घ्यावी. या पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांना वारेवार सोडू नका एवढीच मी साहेबांनाही विनंती करतो. आणि आम्हाला आशा आहे आदरणीय समाजसेवक प्रमोद भाऊ सावकारे हे त्याच्या माध्यमातून आम्हाला न्याय त्या माध्यमातून देतील. शेवटी आम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ज्या आहे त्या पक्षाच्या प्रामाणिकतेने त्या माध्यमातून काम केलं. घरोघरी गेले, आम्ही प्रचार सभा घेतल्या पक्षाच्या माध्यमातून हे करायचं. आणि जर आज पक्षाच्या कार्यकर्ते जे एवढं वर्षानुवर्ष काम करताय हो काय सांगा ना तुम्ही. ज्यावेळेस यांनी पार्टी सोडली होती त्यावेळेस या पार्टी सोडल्यानंतर जर कधी अशा माणसाला जर कधी तुम्ही परत, मला ते माहीत नाही की जे पार्टी पडतीच्या काळात टिकवली
अशा कार्यकर्त्यांना उमेदवारी त्या माध्यमातून मिळाली पाहिजे, ही माझी आग्रहाची भूमिका आहे आणि ती त्या माध्यमातून मान्य करावी अशी विनंती करतो. शिराळा नगरपंचायत निवडणुकीत महायुतीकडून नगराध्यक्षपद शिवसेनेला मिळालं असून या पदासाठी पृथ्वी नाईक धनुष्यबाण निशाणीवर निवडणूक लढवणार आहेत. ही उमेदवारी मंत्री उदय सामंत यांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे. त्यांच्या शिष्टाईमुळेच महायुतीतून हे पद शिवसेनेच्या वाट्याला आलं असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या घोषणेनंतर शिराळा तालुक्यात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानं आज मी आमदार मोदी यांची देशमुख साहेबांची भेट घ्यायला आलो होतो आणि आजच्या भेटीच्या अंती सर्वानुमते शिवसेना भाजपचे सगळे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या शिराळा नगरपंचायतीची निवडणूक आहे. इथे नगराध्यक्ष पदाचा हा उमेदवार शिवसेनेचा असेल तो धनुष्यबाणावर लढेल अशा पद्धतीचा निर्णय आम्ही सर्वांमध्ये घेतलेला आहे. जागांचं वाटप कसं करायचं याची आताच बैठक माननीय आमदार महोदयांच्या आणि खासदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली होईल आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा आमचा उमेदवार या नगरपंचायतीवर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं भगवा फडकवेल याची खात्री बाळगतो आणि पृथ्वी नाईकाला मनापासून शुभेच्छा देतो. कल्याणमधील 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आलाय. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला टॅब तर कल्याण शहरात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला स्कूटर भेट देण्यात येणार असल्याची घोषणा शहर प्रमुख रवी पाटील यांनी केली. 10वीच्या बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात गणित आणि विज्ञान विषय सोप्या भाषेत शिकवण्यात आला. या शिबिरात नारायण गव्हाणे सरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती न बाळगता आत्मविश्वासानं सामोरं जाण्याचं मार्गदर्शन केलं. या मार्गदर्शन शिबिराला 2000हून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी ते व्याख्यान आयोजित करायचे त्यावेळी माझा मित्र आता फोटो दाखवला सरांना ते स्वतः आयोजित करायचे. त्यावेळी कल्याणमध्ये आणि ठाण्यामध्ये भरपूर व्याख्यानं केली आणि त्यांच्यामुळे मी व्याख्यानाचं वर्ल्ड रेकॉर्ड करू शकलो. त्यामुळे शिंदे सरांचं जोरदार टाळ्या एकदम जबरदस्त. मी त्यांचा कधीच विसरणार नाही. ग्रेट माणसं आहेत ती. रिअली मी कोणत्या पक्षाबद्दल बोलत नाहीये पण एक माणूस या माणसाला सांगतो एकदम ग्रेट व्यक्ती म्हणून पुन्हा सांगतो एकदा जीवातून लक्ष द्या. वेळ कमी आहे. स्टार्ट. मला वेळेचं बंधन आहे. ओम ग गणपती नमः. ओम ग गणपती नमः. What a magic! In a Ganpati there is a go. In a Ganpati there is a go. समजलं ग? बोला माझ्याबरोबर उठाने बोला. गणित म्हणजे गमतीने नीतीपूर्वक तलवार रूपी लेखणी चालवणे. नीती चांगली असेल गत चांगली होईल तग धरता येईल. मग इंग्लिश मीडियमची मुलं मला सर गणितचं सांगितलं माझं मॅथ्सचं काय ऐका. बोला माझ्या मॅथ्स मीन्स माइंड अँड टेन्शन हार्डली सॉल्व मीन मॅथ्स म्हणजे मन आणि मनाचा तणाव दूर करणारे एक शास्त्र गणित अख्ख्या जगात सगळा सोपा विषय गणित आहे. म्हणून मी रामानुजनच्या कट्टा शिष्य आहे. होमी बाबा रिसर्च सेंटरमध्ये मी मॅथ्सवर रिसर्च केलं आणि ते भारताला प्रेझेंट केलं. तर मी जे काही सोपं जे सांगत आहे ते माझं नाही हे सगळं परमेश्वराचं आहे. मी नाही काहीच. तुम्ही आहात म्हणून मी आहे. ओके. मी मध्ये हिंदी इंग्लिश बोलणार आहे. ऐका. रेडी. स्टार्ट. उधर विराट कोहली मैच खेल रहा है. इधर गवाने सर आपके पास मैच खेल रहा है. उधर विराट कोहली मैच खेल रहा है. इधर गवाने सर आपके पास क्या कर रहा है मैच खेल रहा है. विराट कोहली बैट के साथ टक कर रहा है. गवाने सर चक के साथ टक कर रहा है. यस और नो. वो 1 रन 2 रन 3 रन 4 रन के लिए ट्राई कर रहा है. हम भी 1 मार्क 2 मार्क 3 मार्क के लिए ट्राई कर रहा है. यस और नो. वो 100 रन के लिए ट्राई कर रहा है. हम भी 100 मार्क के लिए ट्राई कर रहे हैं. यस और नो. 100 रन कब निकालेंगे जब प्रैक्टिस होगी तो ना. तो शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा उपक्रम
10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून आज या ठिकाणी होत आहे आणि याचा अतिशय आनंद शिवसेना कल्याण शहर शाखेच्या सर्व पदाधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, कार्यकर्ते असतील यांना होतोय। कारण की अतिशय उदंड प्रतिसाद 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी आज उपस्थित झालेले आहेत। कॉन्फरन्स हॉल फुल झालेला आहे, मेन हॉल फुल झालेला आहे, खाली विद्यार्थी जवळजवळ 200-300 उभे आहेत। या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे, शिक्षकांनी प्रतिसाद दिलेला आहे, शाळेच्या संस्थाचालकांनी प्रतिसाद दिलेला आहे, त्यांच्या पालकांनी प्रतिसाद दिलेला आहे। कारण की येणाऱ्या काळामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा आहे, याचे मार्गदर्शन शिबिर होणं हे मुलांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं। आणि शिवसेना एकमेव पक्ष आहे, निवडणुका असो का निवडणुका नसो, पण सतत वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असते। त्यातलाच हा शिवसेनेच्या माध्यमातून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आज होतंय आणि अतिशय वर्ल्ड फेमस असे शिक्षक या ठिकाणी गव्हाणे सर असतील आणि इतर सर असतील, गणित आणि विज्ञान याचं मार्गदर्शनासाठी आलेले आहेत। आणि आपण पाहिलं की तुडुंब असं पूर्ण हे थिएटर भरलेलं आहे आणि बऱ्यापैकी मार्गदर्शन शिबिर मुलांना आवडत आहे, याचा आनंद आम्हाला आहे। विद्यार्थ्यांना हा संदेश द्याल की येणारी पिढी ही या आपल्या देशाचं भविष्य आहे, त्यांनी चांगला अभ्यास केला पाहिजे, आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे, त्यांचं स्वतःचं करिअरवर लक्ष दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त नशेपासून दूर राहिलं पाहिजे। कारण की आज नशेच्या विळख्यामध्ये अनेक विद्यार्थी गुंततात। त्यांना एकच सांगेल की आपले आई वडील कष्ट करून आपल्याला शिकवतात, त्याचं चीज झालं पाहिजे आणि आपलं करिअर केलं पाहिजे, हेच त्याच्या मागचा उद्देश। बीडच्या शिरूर कासोर येथील सतीश उर्फ खोक्या भोसले याचा मारहाण करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर त्याचे काही कारनामे समोर आले होते। यानंतर त्याच्यावर हत्येचा प्रयत्न आणि वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते। बीड पोलिसांनी त्याच्यावर MPD अंतर्गत कारवाई केली होती, मात्र ती कारवाई मंत्रालयीन तज्ञ सल्लागार समितीकडून रद्द करण्यात आल्याची माहिती सतीश उर्फ खोक्या भोसले यांचे वकील शशिकांत सावंत यांनी दिली आहे। बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जी सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्यावर जी MPD अंतर्गत कारवाई केली होती ती ॲडव्हायझरी बोर्ड यांनी काल रद्द केलेली आहे। म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये माहिती अशी आहे की सतीश भोसले मागच्या 6 महिन्यापासून जेलमध्ये असताना एका प्रकरणात त्याला 326च्या मॅटरमध्ये बेल झाली की बेल झाल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने त्याच्या विरोधामध्ये MPDची कारवाई केली आणि हर्सुल जेलमध्ये त्याला नेऊन ती प्रस्ताव दिला। त्यानंतर आम्ही त्याचं ॲडव्हायझरी बोर्ड मंत्रालय इथं अपील केलं होतं। अपिलामध्ये मंत्रालयामध्ये तो ऑलरेडी जेलमध्ये असल्यामुळे MPD हा टेनेबल नाही, त्या ग्राउंडवर त्याची MPD ॲडव्हायझरी बोर्डने रद्द केलेली आहे। बाकी इतर कुठल्या गुन्ह्यात आता जामीन मिळाला बाकी शिरूर पोलीस स्टेशन अंतर्गत जो दाखल आहे 307चा गुन्हा, त्यामध्ये फक्त एक जामीन बाकी आहे, इतर सर्व गुन्ह्यामधून त्याचा आता बेल आउट झालेला आहे। या संदर्भात आता पुढे जर पोलिसांनी काही नव्याने दाखल केलं तर तुमची काय नाही, आता MPD एकदा रद्द झाल्यानंतर पुन्हा पोलीस प्रशासनाला वेगळं काही करता येत नाही, कारण ॲडव्हायझरी बोर्डनी स्वतः ते रद्द केलेलं आहे। त्यामुळे वेगळं काही आता दाखल करायचं किंवा वेगळं काही करण्याची त्याच्यामध्ये परिस्थिती राहिलेली नाही। यामध्ये गडबडीने सगळा कारवाई केली गेली असं वाटतं पोलिसांकडून? नाही, 100% ना। आता एखादा माणूस ऑलरेडी 6 महिन्यापासून जेलमध्ये जर असेल आणि पुन्हा त्याच्यापासून जर समजा सामाजिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग पावत असेल आणि त्याला जर तुम्ही झोपडपट्टी दादा म्हणत असेल तर ते टेनेबल कसं असू शकतो? म्हणजे एखादा माणूस बाहेर आहे, त्याच्यामुळे सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडत आहे, डिस्टर्ब होत आहे, सामाजिक प्रश्न त्याच्यामुळे मार्गी लागत नाहीत, अशी परिस्थिती जर असेल तर त्याला स्थानबद्ध करण्याचा अधिकार निश्चित पोलिसांना आहे। पण ऑलरेडी जो आरोपी स्थानबद्ध आहे, जो जेलमध्ये आहे, त्याला पुन्हा वेगळं स्थानबद्ध करण्याची असा काही कायदा नाही किंवा MPD मध्ये तशी कुठली तरतूद नाही। त्यामुळे त्याच्या फंडामेंटल राईटचा विचार करता ॲडव्हायझरी बोर्डने त्याची MPD रद्द केलेली आहे। पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला, यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला। त्यानंतर शुक्रवारी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि आढावा घेतला। NHAI पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत त्यांनी ही पाहणी केली। नवले पुलावर सातत्याने अपघात होत असतात, हे अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजनांच्या कृती आराखड्यावर यावेळी त्यांनी चर्चा केली। त्याची पाहणी केली आहे, काय त्याच्या उपाययोजना होऊ शकतात आणि पाहण्यामध्ये काय आणि कालचा संध्याकाळी झालेला हा सगळा दुर्दैवी प्रकार आहे। पुन्हा एकदा याच ठिकाणी मोठा अपघात झाला। दुर्दैवानं 8 लोक याच्यामध्ये दगावलेली आहेत। खरं तर मागच्या काही काळामध्ये
या ठिकाणी म्हणजे जांभूळवाडीपासून ते वडगावपर्यंत नवले पुलन या सगळ्या दरम्यान होणारे सातत्यानं जे काही अपघात होते त्याच्यावरती ताबडतोब काही त्याच्यावरती उपाय करावेत म्हणून मागच्या काही काळामध्ये काही उपाय केले गेले. मला आठवतं की 2021-22च्या दरम्यान तेव्हा एक मोठा अपघात या ठिकाणी झाला आणि त्यानंतर तातडीनं काही उपाय या ठिकाणी केले गेले. त्याच्यामध्ये या सगळ्या बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत ठिकठिकाणी स्पीड गन्स बसवल्या गेल्या, रम्बलर्स टाकले गेले, जे पंक्चर्स ठिकठिकाणी सर्व्हिस रोडचे होते ते बंद केले गेले. त्यामुळे मागच्या 1-2-3 वर्षामध्ये बऱ्यापैकी दिलासा या ठिकाणी मिळाला. अपघात झाला नाही, पण कालचा अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे. मागणं येऊन एका भरधाव ट्रकनं आता ताबा सुटला की ओव्हरलोड होता त्याचा तपास सुरू आहे. म्हणून आता त्या अपघातामध्ये 8 लोक दगावली आहेत, काही लोक जखमी झाली होती. ती काही लोक आता हॉस्पिटलमध्ये त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. या सगळ्या संबंधित यंत्रणांसोबत या ठिकाणी जी पाहणी केली त्याच्यामध्ये हाच निष्कर्ष आहे की कायमस्वरूपी याच्यावरती आता उपाय करणं हा निश्चितपणे आवश्यक आहे. आणि म्हणून पुन्हा काही रम्बलर्सची व्यवस्था तातडीनं करणं असेल, सर्व्हिस रोडचा जो विषय त्याच्यामध्ये मग 2-3 एजन्सीज येतात. त्याच्यामध्ये PMRD येतं, त्याच्यामध्ये PMC येतं, त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम येतं, त्याच्यामध्ये NHAI येतं. तर यांच्याशी एक समन्वय त्यांच्यातला हा व्यवस्थित नाही होत का, तर तो झाला पाहिजे. मग उद्या तातडीने त्याची एक बैठक लावलेली आहे. आणि तात्काळ काय करता येईल, तातडीनं हे उपाय आपल्याला हे अपघात थांबवण्यासाठी काय करता येईल ते उद्या होईल. पण कायमस्वरूपी याच्यावरती उपाय म्हणून ज्यावेळेला मागच्या मी म्हणालो तसा जो मोठा अपघात झाला त्यानंतर माननीय गडकरी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातलं होतं. आम्ही सगळेजण त्यांच्याकडेही बसलो होतो, दिल्लीलाही बैठक झाली होती, पुण्यातही ते आल्यानंतर बैठक झाली होती. आणि त्यावेळेला नऱ्यापासनं म्हणजे अक्षरधाम मंदिरपासनं सुतारवाडी आणि सुतारवाडी ते रावेत असा उन्नत कॉरिडॉर नावाचा एक प्रोजेक्ट, त्याचा DPR तयार झाला आहे. त्याचे सगळे बाकी फॉर्मॅलिटीज कंप्लीट झालेत. म्हणजे बोगद्यातनं बाहेर आल्यानंतर अक्षरधाम मंदिरापासून डायरेक्ट जो ओव्हरब्रिज तयार होईल तो सुतारवाडीला संपेल, सुतारवाडीवरनं चालू होईल तो रावेतला संपेल. हा त्याच्यावरचं एक परमनंट सोल्युशन भविष्यातला आहे. आणि त्यामुळे तातडीने याच्यामध्ये आता तो प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा हा प्रयत्न आमचा असणार आहे. माननीय गडकरी साहेबांनी सुद्धा त्या अपघातानंतर तातडीने या सगळ्या त्याचे निर्देश दिले होते. त्याचं सगळं DPR तयार सगळं आता फॉर्मॅलिटीज काही राहिलेलं नाही. त्यामुळे त्या प्रकल्पाला मंजुरी जवळजवळ 6,000 कोटीचा तो प्रकल्प आहे. मी सातत्यानं आम्ही त्याच्यात त्यांच्याशी संपर्कात आहोत, NHAIच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. पण कालचा प्रकार दुर्दैवी आहे, तो पुन्हा होणार नाही यासाठी तो एक कायमस्वरूपीचा उपाय तर नक्कीच करायचा आहे. पण आता तो तातडीनं त्याच्यामध्ये काय करायचंय तर अधिकच्या स्पीड गन्स या ठिकाणी जास्त वाढवता येतील का, त्याच्यावर कारवाई होईल का, ओव्हरलोडेड जे ट्रक्स येतात ते खेड शिवापूरच्या टोल नाक्यालाच तपासले जातील का, आणि शिवाय अधिकच्या पद्धतीनं या ठिकाणी रम्बलर्स ठिकठिकाणी वाढवण्याची व्यवस्था, ह्या तातडीनं 2-3 गोष्टी करायच्या त्या सूचना दिलेल्या आहेत. ते तर होईल, पण कायमस्वरूपी उपाय हा त्याच्यावरचा जो मार्ग आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतो. आता हायवे अथॉरिटी सोबत काय बोलणं झाले का, त्यांनी याची दखल घेतली का? 100% नाही. आता त्यांचे अधिकारी इथं आहेत, त्यामुळे मी 2 प्रकारच्या गोष्टी आता आपण बोललो की एक तर तातडीनं याच्यावरती कमी वेळेमध्ये जे काय उपाय करता येईल अपघात रोखण्यासाठी ते केले पाहिजे. म्हणजेच खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती सगळे लोड जे काही ट्रक येतात त्यांचे लोड चेक करणे, त्या गाड्या चेक करणे, किंवा त्यांना डायव्हर्ट करून पलीकडच्या घाटातनं त्यांना जाण्यासाठी आता काही दिवस त्यांना मार्ग तिथं तयार करून देणं, कॅमेरे स्पीड गनचे कॅमेरे जे आहेत ते वाढवणे असेल, रम्बलर्सची व्यवस्था वाढवणे, हा तात्पुरते पण अपघात रोखण्यासाठीचे उपाय. आणि परमनंट उपाय हाच आहे की 32 किलोमीटरचा जो ओव्हरहेड म्हणजे आपण ओव्हरब्रिज म्हणूया, तो घाटापासून जांभूळवाडीपासून ते रावेतपर्यंतचा तो जो काही उन्नत म्हटलंय, त्याला उन्नत कॉरिडॉर म्हटलंय, तर त्याची लवकरात लवकर तो कार्यान्वित व्हावा, त्याचं काम सुरू व्हावं हा त्याच्यावरचा. उद्याची बैठक होणार आहे. एक मिनिट तेच उद्या त्यासाठीच या सगळ्यांना एकत्रित सर्व्हिस रस्त्याच्या कामाच्या संदर्भात 2-3 एजन्सी त्याच्यामध्ये येतात. मी मागाशी म्हणत जसं PMRD येतं, PMC येतं, NHAI येतं, PWD येतं. या सगळ्या अधिकाऱ्यांना उद्या
एकत्रित बैठक उद्या आम्ही ठरवलेली आहे. अपघात झाल्यानंतरच सगळ्या मंत्र्यांना यांना तोपर्यंत इथं कुणी येत नाही. आता इथं NHIचे अधिकारी नाही, पोलीस नाही, सगळे आता नाही म्हणजे अर्थात इथं हाच मोठा अपघात झाला म्हणून नोंद घेतली. काही तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला मागचा अपघात झाला त्याच्यानंतर तातडीनं त्याच्यावरती काम झालं. काही प्रमाणात अपघाताची संख्या आपण पाहिलं मागच्या 2 वर्षात जे काही उपाय केले गेले त्याच्यामुळे थोडा परिणाम नक्की झाला होता की अपघात कमी झाले होते. कालचा अपघात हा मागणं जो वेगाने ट्रक आला त्यानं गाड्या, त्यामुळे तो महत्वाचा विषय की हे अपघात सुद्धा कायमस्वरूपी बंद झाले पाहिजेत. म्हणून 2 प्रकारच्या या ठिकाणी आपण ज्या व्यवस्था केल्या पाहिजेत. एक तातडीनं हे अपघात थांबणं आणि कायमस्वरूपी अपघात होणार नाही याची काळजी घेणं, या दोन्ही विषयावरती मी आपल्याला सांगितलं. सातत्याने अपघात होता तर हा पूल बांधताना किंवा रस्ता बांधताना तांत्रिक चुकी झाली होती का, असं काही निदर्शनास आलेलं आहे का? नाही, आता काम तर चालू आहे टप्प्याटप्प्यानं. मला असं वाटतं की ज्यावेळेला हा तीव्र उतार दिसतोय तोच तीव्र उतार या सगळ्या अपघाताला कारणीभूत आता दिसतोय. तीव्र उतार, गाड्यांचं वेगामध्ये गाड्या येणं, त्याच्यावरती त्यांचा कंट्रोल न राहणं, ओव्हरलोडेड गाड्या येणं, हे 2-3 विषय त्याच्यामध्ये आता प्रकर्षाने जाणवतात आणि तेच दूर करणं महत्वाचं आहे. हे सगळ्या कामाला तुम्ही स्वतः मंत्री म्हणून लक्ष देणार आहात, पण त्याच्यासाठी काही अधिकाऱ्यांना टाइम बॉन्ड देणार आहात का? नाही, उद्या एक बैठक आहे सर्व्हिस रोड आणि इतर सगळ्याच गोष्टी संदर्भात, आणि त्यानंतर तातडीनं हा जो प्रोजेक्ट आपण म्हणालो की जो उन्नत कॉरिडॉर म्हणतोय आपण, त्याच्या संदर्भात तो लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी निश्चितपणे पुढच्या काळात जो काही कमी वेळेत कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न ट्रॅफिकची समस्या पण खूप मोठ्या प्रमाणात होते. वारजेच्या नदीवरचा ब्रिज उद्या या सगळ्याच विषयावरती एकंदरीत चर्चा. आम्ही बैठक आहे, मात्र 4 वेगवेगळ्या एजन्सी आहेत त्यांच्यात इतर वेळी समन्वय नसतो. NHIचे अधिकारी बोलत नाहीत, PMRDAचे बोलत नाहीत, पोलीस बोलत नाहीत. उद्या तेच अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सूचना आजही दिल्या, तातडीची बैठक उद्या लावलीच आहे, त्याच सूचना दिल्या जातील आणि यांच्यातला समन्वयाचा अभाव असेल तर मात्र नक्की कोणाला सकाळी आता 11ची टेंटेटिव्ह वेळ आहे सर्किट हाऊसला, पण मागे पुढे वेळ होऊ शकते. हिंदी में जानना चाहेंगे, कल जो यहाँ पे एक्सीडेंट हुआ है 8 लोगों की मौत हुई है, आपने जायजा लिया है, क्या अधिकारियों का कहना है, आपने क्या क्या बताया? बड़ी दुर्भाग्यपूर्ण घटना है कि कल यहाँ जो एक्सीडेंट हुआ उसमें 8 लोगों की जान गई है. तो आज सुबह मैं कल रात दिल्ली से आया, तो आज सुबह यहाँ के पुलिस कमिश्नर हो, PMC कमिश्नर हो या NHI के सभी अधिकारी हो, सभी को एक साथ यहाँ पे बुलाया है कि ये जो एक्सीडेंट हो रहे तो बार बार ये ठीक नहीं, तो उसके लिए एक परमानेंटली सॉल्यूशन क्या हो सकता है और इमीडिएटली उस पर क्या हम प्रोविजन कर सकते हैं कि जिससे ये एक्सीडेंट ना हो. और परमानेंटली सॉल्यूशन भी है कि भविष्य में भी कभी भी ये एक्सीडेंट ऐसे इस तरह होने नहीं चाहिए. तो इसके लिए मुझे लगता है कि जो खबरदारी लेनी चाहिए थी वो किसने उसमें काम में थोड़ा सा किसके काम में कमी है वो भी ढूंढेंगे, लेकिन इसको परमानेंट सॉल्यूशन के लिए एक उन्नत कॉरिडोर का माननीय गडकरी साहब ने जो प्रोजेक्ट पिछली बार जो एक्सीडेंट हुआ उसके बाद सबने मिलकर यहाँ पे गडकरी साहब से विनती की थी. साहब ने गडकरी जी ने एक बड़ा अच्छा प्रोजेक्ट बनाया है कि जिससे एक 32 किलोमीटर का एक उन्नत कॉरिडोर बनाया है कि जिसके माध्यम से वो जांबुलवाड़ी यानी कि अक्षरधाम मंदिर से लेकर रावेत तक 32 किलोमीटर्स का एक ओवरब्रिज हो रहा है. उसका रिपेयर भी तैयार, उसका सब अभी फॉर्मेलिटीज भी कंप्लीट हुई, तो वो भी जल्दी से अगर काम शुरू होता है तो इस पे परमानेंट सोल्यूशन हो सकता है. तो उसके लिए हम सब काम कर रहे हैं. अन्ना बिहार इलेक्शनच्या संदर्भातला एक प्रश्न आहे. अन्ना ना एक प्रश्न आहे, चांगली हा रिझल्ट इंडियाच्या बाजूने येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांची जादू पुन्हा पाहायला मिळते. इस बार भी नितीश कुमार सरकार, मला असं वाटतं की बिहारमध्ये जे डबल इंजिनचं सरकार काम करत होतं, माननीय मोदीजींचं सरकार आणि नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालचे एनडीएचं सरकार, तिथे झालेला विकास, बिहारची प्रगती, केंद्रानं बिहारला दिलेले मोठे प्रोजेक्ट, नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी 5 वर्षात झालेलं बिहारच्या प्रगतीचं काम, मला असं वाटतं शेवटी लोक प्रगतीला, विकासाला मत देतात आणि म्हणूनच या डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा बिहारच्या जनतेनं विश्वास ठेवलाय आणि पुन्हा एकदा बिहारच्या जनतेची सेवा करण्याची संधी एनडीएच्या सरकारला दिली. नितीश कुमार असतील, चिराग पासवान असतील, आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील,
या सगळ्यांनी मिळून केलेलं काम आहे, त्याची पावती बिहारच्या जनतेने दिली। अन्ना क्या कहेंगे, खास करके जो बिहार के नतीजे आ रहे हैं वो एनडीए के लिए काफी पॉजिटिव है, क्या आपकी प्रतिक्रिया? पहले भी कहा था जिस तरह से देश में अक्कलकोटचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्धरामप्पा पाटील यांचं गुरुवारी रात्री अल्पशा आजारानं निधन झालं। सोलापुरातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ते 88 वर्षांचे होते। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचार सुरू असतानाच रात्री 8:17 सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनानं अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी त्यांच्या मूळ गावी कुमठे इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे। सोलापूर जिल्हा बँकेचे सलग 35 वर्ष संचालक आणि एक वेळ उपाध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं। अक्कलकोट तालुक्यात भाजपची मजबूत बांधणी करण्याचं श्रेय त्यांना जातं। या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।